Hey there, welcome back to Vital Vibes. So in this video we are going to continue with aphorism number 10 of Organon of Medicine, that is, the life exists only because of the vital force that animates the material body. Let's see in brief. So in aphorism 10, Dr. Hahnemann says the material body alone cannot live or feel. Only when it's animated by the vital force, life begins. All sensations and functions from digestion to emotions are because of this dynamic energy. When it gets disturbed, the vital force produces symptoms. So the physician must restore harmony in this vital energy to bring back health. In Marathi, डॉक्टर हॅनेमन हे सांगतात की फक्त शरीराला जिवंत ठेवणारी एक शक्ती म्हणजे व्हायटल फोर्स जर प्रेझेंट असेल तरच शरीर जिवंत आहे, तरच त्याची सगळे हालचाल, त्याचे सगळे फिजिओलॉजिकल फंक्शन्स, मूवमेंट्स, भावना या सगळ्या रन करतात. शरीर हे फक्त एक मटेरियल बॉडी आहे, म्हणजे साहित्यिक यंत्र आहे. जेव्हा जीवनशक्ती शरीरात कार्य करते तेव्हा जीवन, भावना, क्रिया या शक्य होतात. जर जीवनशक्ती बिघडली, जर व्हायटल फोर्स बिघडला तर शरीरात आजारांची लक्षणं दिसतात. जर एखाद्या माणसामध्ये व्हायटल फोर्स, जीवनशक्ती नसेल तर त्या माणसाला आपण मृत घोषित करतो. त्यामुळे खरा उपाय म्हणजे जीवनशक्तीचं संतुलन परत मिळवणं हेच आहे. फॉर एक्झाम्पल, जर पेशंट म्हणतोय माझं थायरॉइड नॉर्मल आहे बट आय फील डल, होपलेस अँड ऑलवेज टायर्ड. जेव्हा डॉक्टर विचारतं, जेव्हा डॉक्टर त्या पेशंटची व्हायटल एनर्जी लो आहे हे त्या डॉक्टरला कळतं. जर फक्त डॉक्टर लॅब्सवरती त्याच्या थायरॉइड फंक्शनचे जे रिपोर्ट्स आहेत त्यावरती विचार न करता त्याचे मेंटल सिम्पटम्स पण घेत आहेत, तर त्यानंतर जेव्हा होमिओपॅथिक मेडिसिन त्यांना प्रिस्क्राईब केलं जातं तर त्या पेशंटला परत अलाइव्ह फील होतं, इमोशनली, फिजिकली चांगलं फील होतं. मॉरल काय, तर हेल्थ हे फक्त लॅब रिपोर्ट्सवरती किंवा तुमचे जे डिरेंज रिपोर्ट्स आहेत याच्यावरती ठरत नाही, तर हार्मोनी ऑफ व्हायटल फोर्स, जर बॉडी बॅलन्स्ड आहे, व्हायटल फोर्स बॅलन्स्ड आहे, तरच आपण सांगू शकतो की माणूस कम्प्लिटली हेल्दी आहे. अफोरिझम 10 आपल्याला रिमाइंड करतं की बॉडी इज जस्ट अ शेल, इट इज जस्ट अ मटेरियल बॉडी, इट्स द व्हायटल फोर्स दॅट ब्रिंग्स लाईफ, फिलिंग्स अँड हेल्थ. सो होमिओपॅथी फक्त बॉडीला फिक्स करत नाही, तर जी आतमध्ये इंटॅक्ट लाईफ आहे, जो व्हायटल फोर्स आहे त्याला सुद्धा रिस्टोर करतो. थँक्यू.